आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशाची परिक्रमा जे पुस्तक आहे, हे मेचं एडिशन पुस्तक आहे. तर यामधील आपण राहिलेले टॉपिक कव्हर करणार आहे. तर आत्तापर्यंत आपण पहिले जे टॉपिक आहेत 5 टॉपिक कव्हर केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान व तंत्रज्ञान आणि संरक्षण कव्हर करणार आहे. आणि पुढील लास्टचं जे लेक्चर असेल आपले त्यानुसार आपण पुरस्कार व पुस्तके तसेच क्रीडा घडामोडी आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ घेत आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या मागं भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. 4 ते 5 टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. तर त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा हे जगात प्रथमच डुकराच्या किडनीची मानवामध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. तर हे आपल्यासाठी जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहे, जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला प्रश्न येतात. पहिला पॉईंट काय आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. दुसरं आपण बघूया. सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी सेलिब्रिटीला अटक करण्यात आली. तर आपल्याला महत्त्वाचा कोणता पॉईंट आहे, तर ह्याच्यामध्ये कोणता कायदा वापरला जातो, तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि आय पी सी नुसार ह्याच्यामध्ये अटक करण्यात आली. तर सापाचे विष जे आहे त्याचा ड्रग्स म्हणून देखील सर्रास वापर केला जातो. तर हे काही डॉलर्समध्ये देखील सापाची तस्करी केली जाते विषाची. सापाचे विष जे आहे ते काय करते, तर ते न्यूरोटॉक्सिन प्रमाणे काम करते. त्यामुळे बधिरता येते, तसे वेदना नाहीशा होतात. त्यामुळे ह्याचा ड्रग्स म्हणून देखील वापर केला जातो. तर हे NDPS कायदा 1985 अंतर्गत अंमली पदार्थासाठी हा कायदा जो आहे तो यूज केला जातो. पुढील पॉईंट आहे कॉटन कॅन्डी जे आहे त्याला दुसरं नाव आपण म्हणतो बुड्डी के बाल. ह्याच्यावरती कॉटन कॅन्डीवरती जे आहे ती बंदी घालण्यात आलेली. तर हिमाचल प्रदेश सरकारने मार्च 2024 मध्ये ह्याच्यावरती बंदी घालण्यात आली. तसेच काही कर्नाटक, तमिळनाडू, गोवा यासारख्या राज्यांनी देखील कलर एजंटवरती बंदी करण्यात आले. तर ह्याच्यापासून काही संभाव्य धोका होतो आपल्या जीवाला. जे त्याच्यामध्ये वापरण्यात येणारे रोडामाइन बी हे जे संभाव्य धोकादायक कलरिंग एजंट आहे, ह्याच्यापासून आपल्याला कृत्रिम रंग जे आहे त्याच्यामुळे आपल्याला कर्करोगासह दीर्घकालीन रोग होण्याचा संभाव्य धोका असतो. तर हे रोडामाइन बी काय आहे ह्याच्या संबंधित माहिती बघू. तर हा सामान्यतः कापड, कागद आणि चामड्यांच्या उद्योगामध्ये वापरला जाणारा कलर एजंट आहे. तर ह्यामध्ये जसं की कोबी मंचुरियन वगैरे आहे त्याच्यामध्ये देखील हे वापरलं जातं. लोकप्रिय स्ट्रीट फूडचा रंग देण्यासाठी देखील वापरतात. तर हा रंग खाण्यासाठी योग्य नाही, तो विषारी आहे. त्यामुळे काय होतं, तर किडनी, यकृत आणि आतड्यामध्ये ती जमा होते आणि ते तब्बल हे रसायन आपल्या शरीरामध्ये 60 दिवस इतके राहते आणि त्यामुळे हे कर्करोगास आपल्याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने किंवा काही राज्यांनी ह्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली. तर ह्याच्यासाठी कोणता कायदा वापरला जातो, तर अन्न सुरक्षा कायदा 2007 द्वारे कोणत्या खाद्य परवानग्यांना परवाने आहे, तर फसाई याद्वारे जे परवाने मिळतात त्यांना फक्त परवानगी आहे. या अन्नपदार्थामध्ये फार कमी नैसर्गिक आणि कृत्रिम रंग वापरण्याची परवानगी देते. तर हे कोणते खाद्यपदार्थ आहेत किंवा कृत्रिम रंग आहेत ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न येणार नाही, म्हणून आपण पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट आहे गुगल डीप माइंडचे सीमा आणि अल्फा जॉमेट्री हे जे AI मॉडेल्स आहेत त्याची निर्मिती करण्यात आले. तर गुगल डीप माइंडने काय केले, प्रेडिक्टिव्ह AI मॉडेल्स आधारित सीमा आणि अल्फा जॉमेट्री हे AI मॉडेल्स तयार केले. तर ह्यामध्ये काय होतं, तर जसं की ओपन AI या कंपनीचा ChatGPT आहे, तसेच गुगलचा जेमिनी आहे, तसेच सीमा देखील आहे. त्याचा आहे स्केलेबल इन्स्ट्रक्टेबल मल्टीवर्ड एजंट. हा एक AI एजंट आहे जो की AI ChatGPT सारखा ओपन AIच्या काम करतो. आणि हा AI एजंट जो आहे तो डेटावर प्रक्रिया करू शकतो आणि त्याच्यावरती कृती देखील करू शकतो. तसेच त्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर हा AI एजंट नैसर्गिक भाषेतील सूचनांचे पालन करतो आणि तो आपल्यासोबत व्हिडिओ गेम देखील खेळू शकतो. हा याच्यामध्ये कोड करण्यात आला. तसेच अल्फा जॉमेट्री हा देखील एक AI प्रणालीवरती डिझाईन हाताळण्यासाठी, भूमितीय समस्या हाताळण्यासाठी डिझाईन केलेला आहे. पुढचं आहे आपल्यासाठी महत्त्वाचं H5N1, त्याचंच नाव आहे बर्ड फ्लू आणि वन्यजीवांना धोका. तर बर्ड फ्लू जो आहे तो अत्यंत एक रोगजनक प्रकार आहे. H5N1 2020 पासून जगभरामध्ये हे थैमान घालत आहे. जवळपास 80 पेक्षा जास्त देशामध्ये हे पसरलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं, तर ह्याच्याविषयी माहिती बघूया. बर्ड फ्लू ज्याला एव्हियन फ्लू असं देखील म्हणतात, हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. तर हा प्रामुख्याने पोल्ट्री उद्योग असतील किंवा वन्य पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. H5N1 जो आहे तो सध्या प्रसारित होणारा प्रकार अत्यंत क्लिष्ट आहे, जो रोगजनक फ्लू विषाणू आहे.
आणि H5N1चा उद्रेक सर्वप्रथम 1996 मध्ये चीनमध्ये झाला होता. तर भारताने 2015 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यामध्ये पहिला H5N1 उद्रेक अनुभवला. तर ह्याचा संभाव्य धोका जो आहे तो पोल्ट्रीतील पक्ष्यांना होतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती गंभीर परिणाम होऊ शकतात उद्योगावरती. पुढील पॉईंट आहे, WHO तर्फे कोविनेटचे अनावरण करण्यात आले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना व्हायरस नेटवर्क म्हणजेच कोविनेट या नवीन उपक्रमाची सुरुवात केली. तर ह्याच्या नेटवर्कबाबत काय माहिती सांगितली तर ह्या कोरोना व्हायरसच्या विषाणू संबंधित शोध, निरीक्षण आणि मूल्यांकन करण्यासाठी जागतिक कौशल्य आणि क्षमता सुलभ करण्यासाठी कोविनेट डिझाईन करण्यात आले. तर केवळ सार्स कोविड-2 लक्ष केंद्रित करण्यापलीकडे देखील ह्याच्यावरती काही सिंड्रोम्स आहेत, जसं की कोरोनाचे अनेक विषाणूचे मूल्यांकन ह्याच्यामध्ये केले जातात. तर त्यासाठी ही लायब्ररी तयार करण्यात आली. तब्बल 21 देशांमधील 36 प्रयोगशाळांचा समावेश यामध्ये होतो. तर यामध्ये भारतातील 3 भारतीय प्रयोगशाळांचा देखील समावेश करण्यात आलाय, जसं की CSIR, पुढे ICMR, हे जे भारतामधील आहेत ह्याचा समावेश यामध्ये करण्यात आला. कोविड-19च्या बाबत काय माहिती दिलेली आहे याच्यामध्ये, की जसं की जगातील पहिला रुग्ण चीनमधील वुहान येथे सापडला होता. भारतातील कधी सापडला होता तर हे आधी तुम्ही वाचलं असाल. तर पुढील आपण पॉईंट बघूया, जसं की लसी आहेत, कोणत्या लसी कोणी डेव्हलप केल्या होत्या, जसं की कोवॅक्सिन हैदराबादतील भारत बायोटेक या कंपनीने असेल. तसेच पुढील काय कोवॅक्सिन वगैरे झाल्यानंतर काय आहेत त्या तुम्ही नंतर वाचून घ्या, जे की आपण आधी अभ्यास केलेला आहे कोविडच्या टायमिंगमध्ये. याची PDF मी शेअर करत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. टेलिग्रामवरती तुम्ही डाउनलोड करून घ्या. पुढचा आहे के स्टार कृत्रिम सूर्याने विक्रमी कालावधीमध्ये तब्बल 100 दशलक्ष सेल्सिअस तापमान गाठले. तर दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी ह्याचा शोध लावला होता. कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ फ्युजन एनर्जी संस्थेने सुपर कंडक्टिंग डोकमाक रिसर्च ह्याची सुरुवात केली आणि हा जो आहे तो कृत्रिम सूर्य आहे ह्याची निर्मिती करण्यात आली. तर पुढचा पॉईंट आहे, एक राष्ट्र आणि एक वेळेसाठी अणुघड्याळे स्थापन करणे. तर आपण बघतो स्मार्टफोन असतील, डिजिटल घड्याळे असतील किंवा लॅपटॉप यावरती खरोखर भारतीय वेळेप्रमाणे टाइम आहे असं खात्रीशीर सांगता येत नाही. तर त्यासाठी भारत सरकार काय करते तर देशातील अणुघड्याळे तैनात करण्याचा विचार करते. घड्याळे म्हणजेच ॲटॉमिक क्लॉक्स त्यांना म्हणतात. तर हे सर्व सॉफ्टवेअर ऑपरेटिंग मॉड्यूल भारतीय अणुघड्याळासोबत सिंक्रोनाइज केले जावेत अशी सरकारची इच्छा आहे. जसं की सध्या आपण बघतो विंडोज आणि अँड्रॉइड सारखे बहुतेक सॉफ्टवेअर जे आहेत ते US वरती आधारित आहेत, म्हणजे अमेरिकेवरती डेव्हलप केलेले. तर यामुळे काय होतं तर सर्व्हरमध्ये त्यांचं टाइम जे आहे ते अवलंबून असतं. पण भारतातील अणुघड्याळे डेव्हलप केल्यामुळे काय होणार आहे तर ह्याच्यामध्ये एक सर्व ठिकाणी एकच टायमिंग जे आहे ते भारतामध्ये दिसेल. भारतामध्ये जर बघितलं तर हे प्रमाण वेळ कसं निश्चित केलं जातं तर 82.5 अंश पूर्व रेखांशावरून जे आहे ती मोजली जातात, जे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जवळील मिर्झापूर येथील घड्याळाच्या टॉवरवरून जाते. तर ग्रीनविच मीन टायमिंगनुसार बघितलं तर 5.30 तास पुढे आहे. तर हे अणुघड्याळे तयार करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. अणुघड्याळे म्हणजे काय होतं तर अणुघड्याळे म्हणजे युनायटेड किंगडम फिजिकल नॅशनल लॅबोरेटरीमधील भौतिकशास्त्रज्ञ लुईस एसेन यांनी याचा शोध लावला होता. ह्याच्यामध्ये काय होतं तर ही अणुघड्याळे क्वार्ट्ज क्रिस्टल घड्याळापेक्षा अधिक स्थिर असतात. सर्वात प्रगत अणुघड्याळ जे आहे ते दर 300 अब्ज वर्षांनी 1 सेकंद गमावते, इतकं ते ॲक्युरेट आहे. आणि हे सिझियम आणि हायड्रोजन मेसर यानुसार बनवले जाते. पुढे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टी आपण बघूया. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर ॲपलने त्यांचं पहिलं AI मॉडेल जे आहे ते ReLM हे तयार केले. तर ह्याचा फुल फॉर्म आहे रेफरन्स रिझोल्युशन अँड ॲज अ लँग्वेज मॉडेल. तर हे ॲपलचं पहिलं जे आहे ते AI असिस्टंट आहे, जे की सिरी वापरकर्ते जे आहेत त्यांच्यासोबत संवाद स्पष्ट करण्यासाठी किंवा त्यांचे कार्य सोपे करण्यासाठी सूचना देते. पुढे जाऊन ॲपलनेच मर्सेनरी स्पायवेअरच्या हल्ल्याबाबत इशारा दिला होता, जे की पेगासिस स्पायवेअर सारखे आहे. 11 एप्रिलच्या पहाटे ॲपलने सर्वांना धोका सूचना दिली होती. यासाठी 91 देशातील वापरकर्त्यांना हे स्पायवेअर जाणवले आहे. पुढे B200 ब्लॅकवेल चिप जी आहे ती निर्मिती करण्यात आली, जी की अमेरिकेतील सर्वात मोठी चिप सेमीकंडक्टर कंपनी आहे एनव्हिडिया
B200 ब्लॅकवेल नामक आपल्या नवीनतम AI मॉडेल आधारित पहिली AI मॉडेल असणारी NVIDIAची ही चिप आहे. याच्यामध्ये क्लाउड कम्प्युटिंग सेवा किंवा AI उत्पादनासाठी नवीन चिप स्वीकारण्याची अपेक्षा आहे. पुढे जाऊन IIT गुवाहाटीकडून बायोमेड प्रायव्हेट कंपनीला स्पाइन फिवर लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यात आले. पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये जे आहे ते पिझो इलेक्ट्रिक बोन कंडक्टिंग हिअरिंग इम्प्लांटची यशस्वी करण्यात आली, प्रत्यारोपण करण्यात आलं. आपल्यासाठी काही परीक्षेसाठी महत्त्वाचे नाही, त्यामुळे आपण याला स्किप करूया. पुढे कर्करोगावरील भारतातील पहिली जीन थेरपी सुविधा सुरू करण्यात आली. तर IIT बॉम्बे यांनी याची उद्घाटन केलं होतं श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी. तर पहिली स्वदेशी बनावटीतील जीन थेरपी सुविधाची अनावरण करण्यात आले. CAR-T सेल थेरपी नावाची ही उपचार प्रणाली आहे. कर्करोगाविरुद्धच्या लढाईमध्ये मोठी यश आहे. पुढे जाऊन रोमानियामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लेझरची जे आहे ते अनावरण करण्यात आले. जगातील सर्वात शक्तिशाली लेझर जे आहे ते रोमानियामध्ये सध्या. पुढे IIT जोधपूरकडून रोगाचे निदान करण्यासाठी नॅनो सेन्सरचे अनावरण करण्यात आले. IIT जोधपूर जे आहे ते नॅनो टेक्नॉलॉजीवरती प्रोजेक्ट बनवत असते. तर त्याचा वापर करून नॅनो सेन्सरचा वापर करून रोगांचे निदान करण्यासाठी याची यूज करण्यात आलं. पुढे आपण बघणार आहे आता टॉपिक आपला संरक्षण आणि अंतरिक्ष. हा चालू घडामोडीमधील आपला पुढचा टॉपिक आहे. आता आपले फक्त 2 ते 2च चॅप्टर राहिले, ते म्हणजे क्रीडा आणि अजून एक चॅप्टर आहे, तो मी तुम्हाला सांगेन नंतर. तर ते झालं की आपण हे पुस्तक सगळं संपवतोय. पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये, संरक्षण मंत्रालयाने 10 छावण्यांचे नागरी क्षेत्रामध्ये जे आहे ते कन्व्हर्जेशन केलंय. म्हणजे केंद्र सरकारने देशातील 10 छावण्या ज्या आहेत त्यालाच आपण कटक मंडळे देखील म्हणतो, कॅन्टोन्मेंट बोर्ड्स, त्याचे निर्धिसूचित म्हणजे डिनोटिफाय करण्यासाठी अधिसूचना दिली. तर नागरी क्षेत्र संबंधित राज्य नगरपालिकांमध्ये जे आहे ते स्थानिक संस्थांमध्ये विलीन करण्यात येणार आहेत हे कंटोन्मेंट झोन. जसं की ह्याच्यामध्ये कोणतं येते तर उत्तराखंडमधील डेहराडून, तसेच क्लिमेट टाउन छावणी, उत्तर प्रदेशमधील फतेहगड, बबिना, तसेच शाहजहानपूर, मथुरा छावणी असेल, महाराष्ट्रातील देवळाली असेल, झारखंडमधील रामगड, राजस्थानमधील अजमेर नसीराबाद छावणी याचा ह्यामध्ये समावेश होतो. तर ह्याचा काय प्रॉब्लेम होतो नेमका, छावणी मंडळाचा प्रॉब्लेम काय होतो, ह्याचे नागरी क्षेत्रामध्ये विलीन करण्याची गरज का पडली, तर यामध्ये गृह कर्ज मिळणे तसेच परिसरामध्ये मुक्त हालचाल करणे यावरती काही बंधने असतात. जसं की याचा जो मेन असणार आहे छावणीचा प्रमुख जो असतो तो लष्करी अधिकारी असतो, तो पदसिद्ध अध्यक्ष असतो याचा. त्यामुळे लष्कराच्या निवासासाठी प्रमुख या ठिकाणी बनवलं जातं. तर ह्या एकत्रीकरणामुळे काय फरक पडतो तर नागरी सुविधा सुधारणा होऊ शकते, तसेच रहिवाशांना स्थानिक प्रशासनाच्या बाबतीत अधिक वाव मिळेल, चांगले शहरी नियोजन आणि सार्वजनिक सेवा मिळू शकते. भारतातील छावणी मंडळाचा विचार केला तर लष्करी आणि नागरी लोकसंख्या निवास करणाऱ्या छावण्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना कटक मंडळे असे म्हणतात. तर ब्रिटिशांनी याची स्थापना केली होती 1924 मध्ये. नंतर या कायद्याची जागा छावणी अधिनियम 2006 नुसार झाली. भारताच्या 7व्या अनुसूचीमध्ये देखील हा विषय आहे, जो की केंद्र सरकारचा विषय आहे. पुढे जाऊन आपण बघितलं तर कटक मंडळाचे वर्गीकरण भरपूर श्रेणीमध्ये करतात. लोकसंख्येनुसार ही श्रेणी 1 नुसार ते श्रेणी 4 नुसार ह्याचा दर्जा जातो. तर आपल्याला परीक्षेसाठी विचारतात काय तर छावणीचा प्रमुख जो असतो तो प्रमुख लष्करी अधिकारी असतो, जो की अध्यक्ष असतो, पदसिद्ध अध्यक्ष असतो. तसेच सदस्यांच्या बाबतीत देखील काय आहे तर 60 पेक्षा अधिक कटक मंडळे आहेत. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील हे देखील एक कटक मंडळ आहे, ते लष्कराच्या नियंत्रणातून काढून टाकले. हे देशातील पहिले कटक मंडळ आहे जे लष्कराच्या नियंत्रणातून काढून टाकण्यात आले होते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, देवळालीमधील नाशिक येथील कामठी, नागपूर, देहू रोड, पुणे, खडकी आणि पुणे स्वतः हे जे आहे ते कटक मंडळामध्ये आहेत. पुढे AF-64E अपाची हेलिकॉप्टर जे आहे ते भारतीय लष्करामध्ये समावेश करण्यात आले. जोधपूर येथे हेलिकॉप्टर चालवण्यासाठी पहिल्यांदा युनिटची स्थापना करण्यात आली. तर स्वदेशी लाईट कॉम्पॅक्ट हेलिकॉप्टर आहे, हे भारतीय सेनेतील द्वितीय अटॅक हेलिकॉप्टर म्हणून याला दर्जा भेटलाय. अमेरिकेतील बोईंग कंपनीकडून हे करार करून जे आहे ते हेलिकॉप्टर घेण्यात आले.
तर अपाचे गार्डियन म्हणून देखील याला ओळखले जातात. हे जगातील सर्वात प्रगत असे बहुभूमिका असणारे लढाऊ हेलिकॉप्टर आहे, जसं की बोईंग या कंपनीकडून उत्पादित केलेलं आहे. सकी ॲप्लिकेशनची स्थापना करण्यात आली. यामध्ये काय होतं तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने गगनयान अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी अंतराळवीरांना मदत करण्यासाठी सकी नामक एक ॲप्लिकेशन तयार केलं. तर ह्याचा अर्थ काय होतो तर सकी तांत्रिक माहितीमध्ये प्रवेश प्रदान करते, तसेच संप्रेषण सुलभ करते, तसेच अंतराळवीरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवते, पृथ्वी आणि ऑनबोर्ड सिस्टीममध्ये कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते, तसेच त्यांच्या आहाराचे वेळापत्रक देखील सुनिश्चित करते. तर पुढे पॉईंट आहे आईस क्यूब, जे की पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरील आईस क्यूब जे आहे ते न्यूट्रिनो वेधशाळेतील न्यूट्रिनोस नावाचे एक अणुकण शोधून काढले आहे. सब ॲटॉमिक पार्टिकल त्याला म्हणतो. तर आईस क्यूब नावाचे हे एक अणुकण शोधून निघाले. तर ह्यामध्ये काय आहे तर न्यूट्रिनो म्हणजे काय, हे विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात, अगदी मजबूत असतात आणि चुंबकीय क्षेत्राने देखील ते अबाधित राहतात. म्हणूनच त्यांना भूतकण किंवा गोस्ट पार्टिकल असं देखील टोपण नाव म्हणून ओळखलं जातं. ते आण्विक प्रक्रियेमध्ये निर्माण होतात. पुढे जाऊन चांद्रयान 3च्या लँडिंग साईटला शिवशक्ती नाव प्रदान केले. विक्रम लँडरच्या लँडिंग स्थळासाठी स्टेस्टिओ शिवशक्ती याचे नामांकन करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी विक्रम लँडरच्या उतरलेल्या ठिकाणी असे हे शिवशक्ती हे नाव दिलं होतं. पुढे भारत शक्ती सराव जो आहे तो डिफेन्सचा झाला होता मार्च 2024 मध्ये. राजस्थानमधील पोखरण येथे भारत शक्ती नावाचा एक त्रिस्तरीय सराव झाला होता आर्मी नेव्ही एअरफोर्सचा. तर यामध्ये अग्नी जी क्षेपणास्त्र आहे त्याच्या यशस्वी चाचणी करण्यात आली. तर यामध्ये T-90 रणगाड्या असतील, धनुष आणि सारंग गन सिस्टीम याचा देखील यामध्ये वापर करून सराव करण्यात आला. पुढे टायगर ट्रिम्प नावाचा सराव करण्यात आला. हे संयुक्त त्रिदलीय मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणासाठी करण्यात आलेले होतं. भारत आणि अमेरिकेच्या तिन्ही दलांनी सेना, नौसेना आणि वायुसेना यांनी भाग घेतला होता. तसेच भारत अमेरिका संयुक्त सराव काय होते तर युद्धाभ्यास सेना, वज्रप्रहार, कोप इंडिया, मलबार क्वाड गटातील सदस्यांचा यामध्ये समावेश होता नेव्हीच्या. पुढे नौसेना भवन दिल्ली कटक मंडळ येथे भारतीय नौदलाचे पहिले मुख्यालय इमारत नौसेना भवनची स्थापना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली. ICGचे जहाज समुद्र पहारेकर आसियानमध्ये तैनात झाले. हे जे जहाज आहे ते विशेष करून प्रदूषण नियंत्रण जहाज असून त्याद्वारे भारत आणि सागरी प्रदूषण प्रतिसाद क्षमतांची प्रदर्शित करण्यात येणार आहे. पुढे भारतीय बनावटीचे ड्रॉनियर विमान खरेदी करण्यासाठी गयाना देशाच्या भारतासोबत करार करण्यात आला. भारतीय लष्कराकडून STEAG नावाचे नवीन तंत्रज्ञान युनिट स्थापन करण्यात आले. हे जे आहे ते कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचं आहे, जसं की सिग्नल टेक्नॉलॉजी इव्होल्युशन अँड ह्याच्यासाठी हे युनिट स्थापन करण्यात आले. विशेष तंत्रज्ञान यामध्ये यूज केले माहिती गोळा करण्यासाठी, कम्युनिकेशनसाठी. भारतातील दुसरे खाजगीरित्या विकसित रॉकेट जे आहे अग्निकुल कॉस्मॉस प्रायव्हेट लिमिटेडने याची निर्मिती केली आहे. सॉर्टेड नावाचे हे रॉकेट आहे. हैदराबाद येथे ही कंपनी स्थित आहे. दुर्मिळ लघुग्रहाला भारतीय शास्त्रज्ञाचे नाव देण्यात आले. प्राचार्य जयंत मूर्ती यांचे नाव यांना देण्यात आले आहे. हा लघुग्रह मंगळ आणि गुरु या ग्रहादरम्यान आहे. तर पुढे जाऊन काही जणांची नियुक्ती करण्यात आली, जसं की NIA म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख महासंचालक मधून सदानंद दाते जे महाराष्ट्र कॅडरचे 1990 बॅचचे अधिकारी होते. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील म्हणजे NDRF साठी पियुष आनंद 1991 बॅचचे अधिकारी आहे. आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी BPRD साठी राजीव कुमार जे राजस्थान कॅडरचे IPS अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती करण्यात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे डिफेन्स आणि एक लेक्चर बघितले. त्याच्यानंतर आता फक्त आपले 2च चॅप्टर राहिलेले आहेत, तर ते पुढील लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण जानेवारीपासूनचे जे करंट अफेअर्स असतील त्याचा आपण व्हिडिओ लेक्चर बघणार आहे. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला
असे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि जी लिंक वगैरे आहे ती PDF तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि